मॅच मधील पहिला चेंडू घेऊन येत आहेत तनय. आणि पहिलाच पुढे येऊन टोलला चेंडू फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय आणि एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल यांचं. एक बॉल नाही सोडला तिथून. पुढे येऊन पुन्हा एकदा बॉक्स साईडच्या स्वरूपात बाद होत आहेत फलंदाज प्रणव पन्नू. गोल्डन डक. नवीन फलंदाज मैदानावर निनाद. बघूया चांगली गोलंदाजी. आणि चांगला चेंडू ऑफ टन. डॉट बॉल. 3 चेंडू. धाव मात्र झाली ती एकच. आणि चांगला खेळला ते चेंडू आणि इथे मात्र एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. या मॅचला ना ऋतिकला उतरवायचं होतं खरं म्हणजे. मॅच चालवले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावा मात्र झाल्या 2. 4 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला असतील कटप्पा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र फलंदाज बीट होत आहेत. चांगली गोलंदाजी. केवळ 2 धावा दिल्या आहेत. अजूनही मात्र 1 चेंडू शिल्लक असेल. सामना करतायत हर्षित. ओ चांगला चेक. पुन्हा एकदा पुढे येऊन आणि ते मात्र डॉट बॉल येतोय. विकेटची मात्र संधी होती ती हुकावते. प्रयत्न तर केला होता शुभमनी परंतु अजूनही हर्षित मैदानावर. पहिल्या षटकात केवळ 2 धावा. चांगली गोलंदाजी. 2 धावा देऊन 1 विकेट घेतलाय त्यांनी. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत राहुल. सामना करतील निनाद. आणि चांगला चेंडू. काय वळवलाय. लेग स्पिन. फलंदाजांना मात्र कळलेला नाहीये चेंडू. चांगला बाउन्स देखील झालेला. आणि चांगला चेंडू. आणि 1 मिनिट. पंच आपला निर्णय कळवतील कृपया. 2 धावा. टोडी. आणि ते मात्र अतिरिक्त धाव. चांगला जज केलाय. व्हाईट बॉल. आणि पुन्हा एकदा चांगला बॉल. पंच आपला निर्णय कळवतील. बॉल हातात होता की नाही पंच सांगतील आणि आपला निर्णय कळवतील. कृपया खेळाडूंना विनंती आहे पंचांना आपला निर्णय कळू द्या. नॉट आउट. इथे मात्र चूक होते यष्टीरक्षकांकडनं शुभम यांच्याकडनं. काय डॉट बॉल आहे ना काय तेच विचारू दे भाई. वाईड बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. चांगली संधी होती. पुन्हा एकदा धावसंख्या झाली होती 6. 2 चेंडू 6 धावा.
आणि चांगला चेंडू तितकाच चांगला अडवलाय आणि आता मात्र फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय निनाद. नाही रे भाई. 3 चेंडू. सहा धावा विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन फलंदाज मैदानावर ऋतिकच्या स्वरूपात आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते काय डॉट बॉल गरुडा लन्स संघाकडनं. नाही रे काय पाहिजे काय पाहिजे पाणी पाहिजे रे. जा ना, घे ना आतमध्ये. आणि लेग साईडच्या स्वरूपाने टॅप स्वरूपाचा चेंडू खेळलाय 1 धावेसाठी. चिंट्या धावा मात्र 7च झालाय. लो स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहे. आता मात्र मागील सामना देखील 14 रनचा झालेला आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू. फलंदाज बीट होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे मात्र 7. चांगली गोलंदाजी. धावा चला संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत एक्सपिरियन्स खेळाडू रमेश सर. 7 वर चांगली गोलंदाजी करतात हे देखील. 6 बॉल टाकून साईड लावून जातात. आणि पहिला चेंडू आणि चांगला खेळलाय. फ्लिक केलाय लेग साईडच्या दिशेने 1 धावेसाठी. नाही संपले नाही नाही संपले संपले. ओ चांगला चेंडू. वा ह्यालाच म्हणतात एक्सपिरियन्स. फलंदाज मात्र पुढे आलेला तितकाच उंचाईने टाकलेला फुलटॉस चेंडू. बहुत मैच बाकी अभी तो 4 ही तो हुआ. आणि पुन्हा एकदा चांगला जग. पुन्हा एकदा मिसफील्ड होत आहे. विकेटची संधी पुन्हा उकावते आणि एक धाव देखील गरुडा लायन्स या संघाला मिळते. वा चांगली गोलंदाजी चांगली. इथे मात्र स्ट्राईक करता येत नाहीये. बॅटची कडा घेऊन 1 धाव. या 1 धावेच्या मध्ये धावसंख्या झाली आहे ती 11. ओ चांगला चेंडू चांगला टोल आहे. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते राहुल यांच्याकडनं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 1 चेंडू माफ करा मी पण माणूसच आहे. ये 500 मिलेगा इसको. ओ आणि इथे मात्र अतिरिक्त धाव. चांगला अडवलाय चेंडू शुभम यांनी. लेट करतोय रे सर. बॉल झाल्यावर ओ काय बात आहे क्या बात आहे रमेश सर. इथे मात्र संघाचे कप्तान यांना परतावं लागतंय. 3 षटकाच्या मदत समाप्तीनंतर धावसंख्या झाली मात्र 13. मच्छर कॅप ले ले. ए मच्छर. नवीन फलंदाज मैदानावर जॅक. इथे मात्र धावांना रोखून धरलंय. चांगला कमबॅक पाहायला मिळालाय किंग्स युनायटेड संघाचा. चांगला चेंडू 1 धावेसाठी. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने 1 धावेसाठी. चांगली गोलंदाजी चांगल्या फलंदाजी पाहायला मिळते ऋतिक यांच्या माध्यमातून. आणि पुढे येऊन टोलेला एक तर
षटकार आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद होत आहेत ऋतिक. सिंगलने सामना वाढवत होते, पण इथे मात्र चार्ज करायला गेले आणि चुकी होते फलंदाजाकडनं आणि संघाचा चौथा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावर प्रत्या यांची हे दिसतात देखील राज ठाकरे यांच्यासारखे आणि डॉट होत आहेत आणि पुढे येऊन पुन्हा एकदा यष्टीचित होत आहेत. प्रत्या चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा लो स्कोरिंग सामना आणि चांगला चेंडू. वा, इथे मात्र फलंदाज बीट होत आहेत. किंग्स युनायटेड संघाला जिंकण्यासाठी मात्र लागतायत त्या 16 धावा. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली. जसं तनय असतील, धनंजय असतील, रमेश सर असतील, चांगली गोलंदाजी आणि राहुल देखील काही कमी नाहीये. पुन्हा एकदा हा लो स्कोरिंग सामना. 16 धावांची आवश्यकता. मागील मॅच मध्ये देखील टार्गेट होतं 15, पण आता आहेत 16. बघूया काही करू शकताय का गरुडा अलायन्स. वन साइड सामना रंगतोय. कुठेही कमबॅक करण्याचा चान्स दिलेला नाहीये किंग्स युनायटेड संघाने. 16 धावांची आवश्यकता. केतू हे देखील चांगली फलंदाजी करतायत. आपले केपीएल किसन नगर प्रीमियर लीग संघाला लाभलेले चांगले 2 पंच हर्ष पाटील असतील, तसेच सचिन सर काका खूप चांगली कामगिरी करतायत आपल्या किसन नगर प्रीमियर लीग साठी. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. इथे मात्र काही चेंजेस दिसत आहेत. ओपनिंग करायला येत आहेत तनय. नॉन स्ट्राईकवर असतील केतू. यांची फलंदाजी खूप चांगली राहिली या सीझन मध्ये. केतू त्यांना चान्स भेटला ओपनिंगचा आणि त्यांनी पुरेपूर फायदा केलेला आहे. चला पहिलं षटक घेऊन येत आहेत ऋतिक. चला श्री 1 मिनिट खाली बसावं आपण. पहिला चेंडू चांगला स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज बीट होत आहेत. डॉट बॉल. अशा डॉट बॉलची आवश्यकता आहे संघाला गरुड आयलंडच्या. ओ ऑफ टर्न टाकला. चांगला जज केला. खूप मोठा वाईड. चांगला चेंडू आणि डबल बॅट लागते आणि 1 धावेसाठी ऑफ साइडच्या दिशेने. 2 चेंडू 2 धावा आणि ते नो बॉल. फलंदाज मात्र बेट होतोय. नो ओव्हर प्लस घेता येत नाहीये. आणि 1 धाव. फुल टॉस चेंडू चांगला कन्वर्ट केलाय 1 धावेसाठी. आणि पुढे येत आहेत परंतु एक जीवनदान मिळत आहे तनय यांना. लॉंग किपिंग करतायत प्रणव. आणि 1 धाव. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील.
आणि डॉट बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण जॅक यांच्या माध्यमातून, चांगली क्षेत्ररक्षण सजवलंय गरुडा लायन्स संघाने. कलाकार आहे ना कोण नुसता बडबड वेळ शोध कुछ नाही ऐसा ही कॉमेंट्री ऐसा ही रहने का शांत नाही रहना. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत संघाचे कर्णधार हर्षित उर्फ कटप्पा. आत्ताच आर एस क्रिएशनचे नवीन झालेले अँबॅसेडर्स आहेत ते. त्यांचा सामना करतील केतू. हे देखील काही कमी नाही आहेत. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि चांगला जज केलाय. क्या बात आहे. हाच फायदा असतो लेफ्टी फलंदाजाचा. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगलाच खेळलाय ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव. संघाची धावसंख्या झाली आहे जर्सी नंबर ऑफ थाला 7. केला वॉरियर्स पुढील सामना वॉरियर्स वर्सेस पिच मॅशर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी रंगमंचावर यावं. चांगला. इथे मात्र स्वीप अजूनही कनेक्ट झालेला नाहीये त्यांचा. 8 धावा झालेल्या आहेत. अजून 8 धावा बाकी आहेत. चांगली चिकी सोरीबॉलची धाव घेण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र प्रणवकडनं चूक होते. 4 चेंडू 9 धावा. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सामना करतील केतू. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या अतिरिक्त धावेच्या मध्ये धावसंख्या झाली आहे 10 आणि डॉट बॉल मिस जज होतोय. चांगला खेळ आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रत्यांच्या माध्यमातून. अजूनही मॅच सोडलेलं नाहीये यांनी. 12 चेंडू धावा मात्र लागतायत त्या 6. बघूया काही चमत्कार होतोय का. मागील सामन्याप्रमाणेच हा लो स्कोरिंग सामना वन साइड झालेला दिसतोय किंग्स युनायटेड यांच्या साइडने. चांगला चेंडू, चांगला खेळलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव रोखतायत. अशाच डॉट चेंडूंची गरज. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. 10 चेंडू 5 धावा. चांगला खेळलाय चिक्की. 1 धाव. गॅप बघून मारतायत. इथे मात्र रन्स कमी पाहिजे आणि तसंच खेळतायत तर नाही. विकेट मात्र सोडलेलं नाहीये. पुन्हा एकदा. आता मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 1 धाव मिळते. वॉरियर्स नाणेफेक जिंकलेला आहे. त्यांनी आपला लवकरात लवकर निर्णय कळवा. 1 रन बॅटीने लागणार ना. अरे पण तू वर थ्रो पण हो गेला. हा मग बॅट्समनला जातो रन. आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न. कनेची स्ट्राईक आहे भाई. डॉट सोड रे ते. डॉट बॉल दे. स्ट्राईक बघ ना. त्यांना बिना सोड रे ते. चांगला चेंडू आणि ते मिसफील्ड होते. सीमारेषा पार चौकार आणि सामना मात्र जिंकलेला आहे किंग्स युनायटेड या संघाने. वन साइड झालेला सामना. इथे मात्र गरुडा लायन्सला हारचा सामना करावा लागतोय. आता होणारा सामना वॉरियर्स म्हणजे माझा संघ
हॅलो हॅलो सुंदर अशी हे मॅच झालेली आहे.